नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पोलिओचा दुसरा पार्ट म्हणजे फायनल लेक्चर. लेक्चर 6 आहे, पार्ट 2 म्हणजे फायनल. ह्या 2 पार्टमध्ये आपण पोलिओ हा सिलेबस पूर्ण कव्हर केला. आता वॉटरबॉर्न डिसीज सीरीजमधला आपला हे 6वं लेक्चर आहे म्हणजे पोलिओ 6वा डिसीज आपण जे आहे आपण आज शिकणार आहोत. आज ह्याचं सेकंड पार्ट आपण फायनल करणार आहोत. आता हे सेकंड पार्टमध्ये आपण काय बघणार आहोत? प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन, कंट्रोल ऑफ डिसीज अँड सर्व्हेलियन्स, मॉनिटरिंग अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे जे आपण टॉपिक घ्यायले ते आपण एकदम सिलेबसमध्ये जे 4 पॉईंट दिलेले आहे म्हणजे नंबर 1 डिसीज बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज म्हणजे हे एक पॉईंट झाला. सेकंड ट्रीटमेंट आणि थर्ड प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन, कंट्रोल ऑफ डिसीज, सर्व्हेलियन्स, मॉनिटरिंग, प्रिव्हेंटिव्हचा हे चौथा पॉईंट होता. हे 4 पॉईंटचे रिलेटेड आपण जे तर सगळं सिलेबस आपण कव्हर करत आहोत. आता पॉईंट 3मध्ये आपण काय बघणार आहोत का प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन अँड कंट्रोल ऑफ डिसीज. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या वॉटरबॉर्न डिसीज सिरीजमधील पोलिओ पार्ट 1मध्ये आपण पोलिओ म्हणजे काय, कारणीभूत विषाणू, संक्रमणाचा मार्ग, लक्षणे, निदान आणि उपचार यांचा सविस्तर अभ्यास केला. आजच्या पार्ट 2मध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे विषय शिकणार आहोत, जसे प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन्स, कंट्रोल, सर्व्हेलियन्स, मॉनिटरिंग, MPWची भूमिका. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण पाहूया प्रतिबंध म्हणजे काय. मित्रांनो, पोलिओ हा पूर्णपणे लसीकरणाने टाळता येणारा आजार आहे. त्यासाठी खालील उपाय अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्व बालकांचे वेळेवर लसीकरण करणे, स्वच्छ पाणी वापरणे, हात साबणाने धुणे, शौचालयाचा वापर, उघड्यावर शौच टाळणे, अन्न झाकून ठेवणं. हे एवढं आपण केले तर त्याचे प्रतिबंध होऊ शकतो. पोलिओ प्रतिबंध म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ पोलिओ. लसीकरण, स्वच्छता, शिक्षण, एकत्रित प्रयत्न आपण सगळे केले तर होऊन जातो. देन सेकंड आहे पोलिओ वॅक्सिन. पोलिओपासून संरक्षणासाठी 2 प्रकारची लसी वापरल्या जातात. एक OPV म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन, जे याला तोंडी पोलिओ लस म्हणतात. म्हणजे तोंडा वाटेत 2 थेंब दिले जातात. त्याला आपण काय म्हणतात? ओरल पोलिओ वॅक्सिन म्हणजे OPV. ही लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन आहे, सहज देता येते. सामूहिक लसीकरणासाठी सर्वात उपयुक्त. पल्स पोलिओमध्ये OPVचा वापर केला जातो. म्हणजे पल्स पोलिओ प्रोग्राम जे होते त्याच्यामध्ये 2 बूंद जे आपल्याला देतात ते तोंडा वाटेत देतात. म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन. देन IPV इनॲक्टिवेटेड पोलिओ वॅक्सिन म्हणजे इंजेक्शनद्वारे दिले जातं. हे मृत म्हणजे किल्ड विषाणूपासून तयार केलेली लस आहे. शरीरात चांगली प्रतिकारशक्ती निर्माण करते. नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये समाविष्ट आहे. म्हणजे लसीकरणामध्ये हे समाविष्ट आहे. हे बघा, हे पोलिओचे 2 प्रकार आहेत. हे प्रिव्हेन्शनचे 2 प्रकार लस म्हणजे एक आहे OPV तोंडी लस, जे तोंडात 2 बूंद देतात, आणि दुसरा इंजेक्शनद्वारे जे हातामध्ये इंजेक्शन म्हणजे IPV देतात. ठीक आहे मित्रांनो. आता नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल. भारतामध्ये राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमानुसार पोलिओ लस पुढील प्रमाणे दिली जाते. म्हणजे जन्मानंतर OPV 0 डोस दिले जातात. मग नंतर 6 आठवड्यानंतर OPV प्लस IPV दोन्ही देतात. म्हणजे OPV पण देतात आणि IPV पण देतात 6 आठवड्यामध्ये. मग नंतर 10 आठवड्यामध्ये म्हणजे OPV देतात, ओरल पोलिओ वॅक्सिन देतात. 14 आठवड्यामध्ये OPV पण देतात आणि IPV पण देतात. आणि 16 ते 24 महिन्यामध्ये OPV म्हणजे लास्ट याचा बूस्टर देतात. ठीक आहे मित्रांनो, ह्याचा पोलिओचा इम्युनायझेशन शेड्यूल आहे. ठीक आहे. देन त्यानंतर जन्मानंतरची पहिली OPV म्हणजे 0 डोस. जेव्हा पहिले आपल्याला ओरल पोलिओ वॅक्सिन पाजतात ते पहिला डोस असतो आपला म्हणजे 0 डोस. आता पल्स पोलिओ प्रोग्राम. भारत सरकारने 1995मध्ये पल्स पोलिओ प्रोग्राम सुरू केला. उद्दिष्ट देशातील प्रत्येक 5 वर्षाखालील बालकाला पोलिओचे 2 थेंब देऊन पोलिओचं पूर्ण निर्मूलन करणे. या मोहिमेत प्रत्येक बालकाला पोलिओचे 2 थेंब दिले जातात. हे बघा मित्रांनो, असं म्हणजे 2 बूंद जिंदगी की जे आपल्याला प्रत्येक बस स्टँडवर आता आपल्या 28 तारखेला झालं ते बघा. मागच्या महिन्यात 28 तारखेला पोलिओचं 2 बूंद सगळे समजा एक नॅशनल प्रोग्रामच केला होता त्यांनी. 2 बूंद जिंदगी के म्हणजे बस स्टँडवर, हॉस्पिटल्सवर, जिथं पब्लिक एरियाज असतात, गार्डन वगैरे सगळ्यामध्ये ते काय करतात, आपले बूथ घेऊन बसतात आणि तिथं काय करतात, बालकांना लहान जे 5 वर्षाखालील आहे त्यांना 2 बूंद ते आपल्याला पाजतात. आता ह्याचं घोषणावाक्य काय आहे? 2 बूंद जिंदगी के. आता हे पोलिओचं एक घोषणावाक्य असतं, त्याचं नाव काय? 2 बूंद जिंदगी के. हे एक्झामसाठी एकदम इम्पॉर्टंट आहे, व्हेरी IMP आहे. आता ह्याची कोल्ड चेन म्हणजे काय मित्रांनो? पोलिओ जे वॅक्सिन असते त्याला एक 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 समजा टेम्परेचर मेंटेन ठेवावं लागतं. एक प्रकारचं जे टेम्परेचर असतं ना, तेच टेम्परेचरमध्ये त्याला ठेवावं लागतं. त्याला म्हणतात कोल्ड चेन. म्हणजे लसीची गुणवत्ता टिकवण्यासाठी कोल्ड चेन अत्यंत महत्त्वाची आहे. लस +2 डिग्री सेल्सिअस ते +8 डिग्री सेल्सिअस तापमानात साठवली जाते. जर योग्य तापमान राखले नाही तर लसीची परिणात्मकता कमी होते. म्हणजे त्याची इम्युनिटी कमी होऊन जाते. हे बघा, कोल्ड चेन असा ते साठवणुकीचे त्याचे तापमान असतात. हे बघा 0.5, -20,
आणि वॅक्सिन कॅरियर, पुन्हा आईस पॅकवर पण त्याला ठेवून जातो. कंट्रोल ऑफ मिझल्स. आता पोलिओच्या नियंत्रणासाठी पोलिओ उपाय केले जातात. सर्व मुलांचे पूर्ण लसीकरण, पल्स पोलिओ अभियान, सुरक्षित पाणी, स्वच्छता राखणे, हात धुण्याची सवय, मलमूत्राची योग्य विल्हेवाट, आरोग्य शिक्षण, AFP सर्वेलियन्स म्हणजे पोलिओ नियंत्रणचे उपाय. त्यानंतर हेल्थ एज्युकेशन. MPW लोकांना पुढील संदेश देतो. प्रत्येक मुलाला पोलिओचे 2 थेंब द्या. लसीकरण चुकू नका. हात स्वच्छ धुवा. सुरक्षित पाणी प्या. उघड्यावर शौच करू नका. पोलिओचे लक्षणे दिसल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जा. याचं त्यांना हेल्थ एज्युकेशन द्यावं लागतं. त्यानंतर सर्व्हिलियन्स म्हणजे काय? सर्व्हिलियन्स म्हणजे एखाद्या रोगावर सतत लक्ष ठेवणे, माहिती गोळा करणे आणि विश्लेषण करणे आणि योग्य वेळी प्रतिबंधक उपाय करणे. आता AFP सर्व्हिलियन्स म्हणजे ॲक्यूट फॅलिसिट पॅरालाइस. याचा अर्थ असा अचानक आलेला पक्षाघात म्हणजे अचानक आलेला पॅरालाइस. सोप्या भाषेत 5 वर्षाखालील कोणत्याही मुलामध्ये अचानक हात किंवा पाय निकामी झाला तर त्याची AFP म्हणून नोंद केली जाते. म्हणजे अचानक आलेला पॅरालाइस. एक्झाम पॉईंट. पोलिओ सर्व्हिलियन्समध्ये AFP सर्व्हिलियन्स सर्वात महत्त्वाचा आहे. देन स्टूल सॅम्पल कलेक्शन. AFP रुग्णामध्ये म्हणजे अचानक झालेल्या पोलिओ म्हणजे पॅरालाइसमध्ये 48 तासांच्या अंतराने 2 स्टूल सॅम्पल घेतले जातात. दोन्ही नमुने लक्षणे सुरू झाल्यानंतर 14 दिवसाच्या आत प्रयोगशाळेत पाठवणे आवश्यक असते. यामुळे पोलिओ व्हायरसची तपासणी करता येते. 48 तासांच्या आत 2 स्टूल सॅम्पल ते घेऊन जातात. म्हणजे आपले जे लॅट्रिनचं सॅम्पल आहे ते घेऊन जातात. आता केस इन्व्हेस्टिगेशन. AFP केस मिळाल्यानंतर रुग्णाची माहिती घेतली जाते. लसीकरण इतिहास तपासला जातो. स्टूल सॅम्पल घेतले जातात. संपर्कातील व्यक्तीची तपासणी केली जाते. आवश्यक असल्यास अतिरिक्त लसीकरण केले जातात. याचं मग मॉनिटरिंग. आरोग्य विभाग पुढील गोष्टींवर लक्ष ठेवतो. किती मुलांना लस मिळाली, कोणते मुले राहिले, AFP केस किती आढळले, स्टूल सॅम्पल वेळेवर पाठवले का, लसीकरणाचे कव्हरेज किती झाले, हे सगळं पोलिओचं पाहते. MPWची भूमिका. MPWची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. घर भेटी देणे, पात्र बालकांची नोंद करणे, नियमित लसीकरण करणे, पल्स पोलिओ मोहिमेत सहभाग होणे म्हणजे पल्स पोलिओ कोणता 2 बूंद जिंदगी के, AFP केस शोधणे, स्टूल सॅम्पल गोळा करण्यात मदत, आरोग्य शिक्षण देणे, अहवाल वेळेवर सादर करणे, हे सगळे MPWची काय मित्रांनो कामे आहेत. त्यांची भूमिका आहे पोलिओमध्ये. त्यांचा रोल असतो हे पोलिओमध्ये. आता पोलिओ निर्मूलात म्हणजे पोलिओ इरॅडिकेशनमध्ये MPWची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. WHO उद्दिष्ट. आता WHO उद्दिष्ट आहे जगातून विल्ड पोलिओ व्हायरस हे संपूर्ण इरॅडिकेशनमध्ये निर्मूलन करणे. भारताला 2014 मध्ये पोलिओ फ्री प्रमाणपत्र मिळाले. तरीसुद्धा सर्व्हिलियन्स आणि लसीकरण सतत सुरू ठेवणे आवश्यक आहे. महत्त्वाचे MCQs. पल्स पोलिओ प्रोग्राम भारतात कधी सुरू झाला? 1995. हे लक्षात ठेवा मित्रांनो. पल्स पोलिओ प्रोग्राम भारतामध्ये कधी सुरू झाला? 1995 मध्ये. 1995. OPV कशी दिली जाते म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन ओरल ड्रॉप्सने दिली जातात. AFPचे पूर्ण स्वरूप काय? ॲक्यूट फॅलिसिट पॅरालाइस म्हणजे अचानक होणारा पॅरालाइस. पोलिओच्या निदानासाठी सर्वात महत्त्वाचा नमुना कोणता? स्टूल सॅम्पल. कोणता? लॅट्रिन सॅम्पल. ठीक आहे मित्रांनो. भारताला पोलिओ फ्री प्रमाणपत्र कधी मिळाले? 2014ला. हे लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, आज आपण पोलिओचा प्रतिबंध, लसीकरण, पल्स पोलिओ प्रोग्राम, AFP सर्व्हिलियन्स, स्टूल सॅम्पल कलेक्शन, मॉनिटरिंग आणि MPWची भूमिका सविस्तर समजून घेतली. यासोबतच आपला पोलिओ हा विषय पूर्ण झाला. जर हा लेक्चर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि MPW लर्निंग सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुमचे जे पण क्वेश्चन असतील, हे लेक्चरचे रिलेटेड तुमचे काय प्रश्न असतील, काय क्वेश्चन असतील, तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा. मी लवकर तुमचे जे आहे तर उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.